आणि यानंतर आपण बघणार आहोत इतरी घडामोडी। अशात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना एक मोठं वक्तव्य केलंय। 10 जूनला दिल्लीत वेगळं घडलं तर वर्धापन दिन पुढे जाण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। येत्या 10 जूनला 25वे वर्ष साजरं करणार आहोत आणि राष्ट्रीय अधिवेशन हे मुंबईत घ्यावं की दिल्लीत यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं। आता अजित पवारांच्या सूचक वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत। लोकसभेचा काय निकाल लागेल याची माहिती ब्रह्मदेवाला देखील नाही। विचारधारेला ठेच पोहोचणार नाही असा पक्षाचा विचार आहे, असं अजित पवारांनी म्हटलं। एकीकडे शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी असताना अमित शहांनी भाजपनं बहुमताचा आकडा पार केल्याचा दावा केलाय। अशात अजित पवारांच्या या संभ्रमात टाकणाऱ्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलंय। जूनलाच होईल असं सांगता येत नाही, कारण 10 जूनला जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर 2 दिवस पुढं पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2-3 दिवस ते विदर्भामध्ये एक विधान परिषद, विदर्भाचे एक बरोबर आहे, एक विधान परिषद घेतली आणि अजून एक खानदेशमध्ये एक घ्यायची। ते तटकरे साहेबांचं आपलं आणि तुमचं आणि देवेंद्रजीचं बोलणं झालं, फक्त एकाशी बोलायचं आहे। त्याच्यावर ते 2 तरी त्या विधान परिषद आपण जास्त घेणार आहेत। सांगायचं तात्पर्य, जरी आपण कुठंतरी युतीमध्ये तडजोड करण्याच्या करता काही म्हणतात ना, युद्धात जिंकले पण तहात हारले असं फाला नाही, तसलं काय होणार नाही। युद्धात पण जिंकलं जाईल आणि तहात पण जिंकलं जाईल, तुम्ही काही काळजी करू नका। त्या पद्धतीनं आपण काम करू। नंतर काही वेळेस इतका शेवट, आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल, तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते, म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे, आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल, सरोजने असेल, बाकीच्या आमच्या हिरामणने असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की ह्याच्याबद्दल असं करून चालणार नाही। आणि मग समोरचे लोक कामाला लागतात, प्रचाराला लागतात आणि त्याचा फटका हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना, म्हणजे महायुतीला बसतो। अशा प्रकारचा सुतोवाच त्या ठिकाणी झाला आणि ही गोष्ट मी नाकारू शकत नाही। सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची, ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे, ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये घ्या। नाहीतर मग पुन्हा बाकीचे इतर जिल्ह्यातले मग आले ना जागा, तर द्या ना, ती आम्हाला द्यायला काय हरकत आहे। तसं काही होऊन देऊ नका।